गोपीनाथ मुंडेंची लेख मिंधी असू शकत नाही. गुंडांसाठी गुंड आणि बंडांसाठी बंड हेच धोरण असल्याचं पंकजा मुंडेंनी पाटोळ्यात बोलताना स्पष्ट केलं. तसंच कुंभमेळ्याला गेलेल्यांना टोला लगवण्याची संधी देखील पंकजा मुंडेंनी साधली. ताई म्हणला कोयते घासून ठेवा. अरे ह्याच्यासाठी म्हणले होते कोयते घासून ठेवा, पण तोडायला जाऊ नका, मतदान करून जा. हाय काय ह्या लोकांना कोयते म्हणले आतडू बाबा, हाय का मी गुंड? म्हणजे गुंडाला गुंड आहे, ते घाबरत नाही कोणा गुंडाला. गुंडाला गुंड आहे, बंडाला बंड आहे. पण गरीब माणसाकडे माझी बघण्याची नजर ही पिलाकडे पक्षाची बघण्याची नजर आहे, तशीच नजर आहे. कुणाची मुंडी, गोपीनाथ मुंडेची लेख कधीच नाही. कशी जगते तुम्ही मला दिला अहिल्या देवींचा फोटो, जिजाऊंचा फोटो, तुम्ही मला दिलाय झाशीच्या राणीचा फोटो. कशी जगते मग मी? जर सगळ्या गोष्टी कुठल्याही बाजूनी नाही आपल्या असताना सुद्धा आपल्या तत्वावर माणूस जगत असतो. जेव्हा आपल्याला काही खायला मिळत नाही तेव्हा आपलं तत्व हा आपला आहार असतो. तप आपल्यासाठी जे आपण केलेलं असतं ते आपल्यासाठी आशीर्वाद असतो. आणि त्या पद्धतीने मी काम करते, करत राहीन. आता या बीड जिल्ह्यातलेच 25-50 हजार लोक कुंभात जाऊन डुबके मारून आले असतील. म्हणजे पुढचं पाप करायला मोकळे का? भगवान बाबांच्या विषयी माझ्या मनामध्ये काय कधीच शब्दात सांगू शकणार नाही. भगवान बाबांच्या दर्शनासाठी मला कुठे जावं लागत नाही. मी डोळे जरी बंद केले तर मला साक्षात भगवान बाबांचं दर्शन होतं, हे माझ्या अंतर्मनामध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.